नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 8 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण इथे बघू शकता काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला ही लेवल दिली होती. ही लेवल होती 24,370 ची आणि सांगितलं होतं की ही मेक और ब्रेक लेवल आहे आणि जर ह्याच्या वर किंमत गेली आणि टिकली तर मग पुढे जाऊन आपल्याला वरचं टार्गेट येऊ शकतं 24,470 चं आणि त्याच्याही वर टिकलं तर पुढे जाऊन आणखीन एक टार्गेट येऊ शकतं 24,595 चं. असे म्हणजे तीन लेवल तुम्हाला दिलेल्या होत्या आणि ह्याच्यावर टिकलं तर ही दोन टार्गेट दिलेली होती. जनरली काय असतं? जनरली असं असतं की मेक और ब्रेक लेवल जी असते त्याच्या वर जर टिकत असेल तर वर जी दोन टार्गेट दिली जातात तो ऍक्च्युली रेझिस्टन्स झोन असतो. कधी कधी काय होतं जसं आज झालं की ह्या रेझिस्टन्स झोनला टच झालं आणि किंमत खाली आली. कधी कधी काय होतं या झोन मध्ये जाते आणि किंमत खाली येते. कधी कधी असं होतं की ह्या झोनच्या अगदी वर टच होते आणि किंमत खाली येते. कधी कधी ह्या झोनच्या आणखीन वर जाऊन खाली येऊ शकते. पण बेसिकली हा जो झोन असतो हा रेझिस्टन्स झोन असतो आणि इथे एकदा किंमत खाली येणं अपेक्षित देखील असतं. याचबरोबर हेही महत्वाचं आहे की एकदा जर तुम्हाला हा जो आपल्याला मेक और ब्रेक लेवल आहे या मेक और ब्रेक लेवलच्या वरचं जर टार्गेट आलेलं आहे तर आता निफ्टी 50 मध्ये बाय ऑन डिप्स झालेला आहे. याचा अर्थ काय? जेव्हा जेव्हा डीप येईल म्हणजे आता इथनं खाली डीप आली होती जसं बाय झालं तसं आता जी डीप येते ह्यामध्ये सुद्धा बाय होऊ शकतं आणि किंमत पुन्हा एकदा वर जाऊ शकते असा त्याचा अर्थ आहे. आता आज काय झालं हे तुम्हाला दाखवतो. आज ओपन झालं ह्या लेवलच्या वर इथे ओपन झालं थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं परत वर गेलं म्हणजे ही जी मेक और ब्रेक लेवल होती ना पहिला जवळजवळ पाऊण तास या लेवलच्या थोडा वेळ वर जायचं थोडा वेळ खाली यायचं थोडा वेळ वर थोडा वेळ खाली असं होत होतं म्हणजे साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळत होती आणि असं जेव्हा होतं आणि काय झालंय बघा तसं बघायला गेलं तर एक खूप मोठी तेजी झाल्यानंतर वरच्या बाजूला थोडंसं साइडवेज ते बेअरिश अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळाली. मात्र दुपारी 12 वाजल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एक खूप मोठी वरच्या दिशेनं मुवमेंट झाली आणि वर दिलेलं जे दुसरं टार्गेट होतं 24,470 चं ते आपल्याला बघायला मिळालं. बरोबर ह्या टार्गेटचा रेझिस्टन्स घेऊन सेलिंग आलंय. आता हे जे सेलिंग आलं ते आपण इथे बघू शकतो. आता हे सेलिंग येणार हे आपल्याला कसं कळलं? तर ही जी एवढी मोठी कॅन्डल बनली होती दुसरी कॅन्डल बघा बरोबर त्याच्या इनसाइड बार बनली. आता जे पेड कोर्सचे सदस्य आहेत त्यांना माहिती आहे इनसाइड बारचं काय महत्व असतं. इनसाइड बारचा जेव्हा लो तोडतो त्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळतं. तशा प्रकारचं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे ऑलरेडी. आता हे झालं आज काय झालं. आता उद्या काय होऊ शकतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर उद्यासाठी मी तुम्हाला दोन लेवल इथे दाखवतोय. पहिली लेवल तुम्हाला ही दिसतेय 24,240 ची लेवल आहे. दुसरी लेवल आता काय झालंय की ही जी आपली मेक और ब्रेक लेवल होती हीच आपली दुसरी लेवल आहे 24,370 ची. आता ह्याचा अर्थ काय आहे की आता जर ह्या भागामध्ये कुठेही रेझिस्टन्स घेऊन किंमत खाली आली तर ह्या एरियामध्ये येऊन हा जो भाग आहे हा भाग सपोर्ट झोन आहे. तर ह्या सपोर्ट झोन मध्ये येऊन किंमत काय होऊ शकते इथून पुन्हा एकदा वर जाऊ शकते. त्यामुळे
उद्या जर किंमत ह्या एरियामध्ये आली कुठेही, तर तुमच्या लक्षात येईल की काय होईल, किंवा कधी कधी काय होतं की ह्या एरियाच्याही थोडंसं खाली जाऊ शकते आणि मग वर येऊ शकते. तर ह्या एरियामधनं कुठनंही जर किंमत वर जायला लागली, तर आपल्याला वर जाताना एक आणखीन तेजीची मुवमेंट बघायला मिळू शकते. अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही सर्व तेजी कधी होणार आहे, परत एकदा ही जी मेक ऑर ब्रेक लेवल होती 24,370, या 24,370च्या वर जर किंमत टिकली, तरच आपल्याला इथून पुढे आणखीन एकदा तेजी बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. तर इथे नुसतं आपल्याला जर हे झालं, म्हणजे इथे खाली आलं आणि नुसतं वर जायला लागलं म्हणून तेजी होईल असं नाही. तर आपल्याला पुन्हा वर जाताना हे 24,370च्या वर जाऊन टिकावं लागेल. मग आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते. आणि मग कदाचित जर असं झालं, तर त्यामध्ये आपल्याला 24,595चं टार्गेट येऊ शकतं, किंवा काही नवीन टार्गेट सुद्धा मी त्यावेळेला देऊ शकतो. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसतंय. तर त्यामुळे आता ह्या झोनमध्ये एकदा सपोर्ट घेऊन आणखीन एक तेजी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर माझ्या मते हे उद्यासाठीचं विश्लेषण तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर आपण आता काय करूया, निफ्टी फिफ्टीच्या या विश्लेषणानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं काल की थोडंसं वेगळं विश्लेषण आहे. हे दोन लेवल तुम्हाला दिलेल्या होत्या. इथे दिसते 56,015 ची लेवल, आणि इथे दिसते वरच्या बाजूला 56,405 ची लेवल. आणि सांगितलं होतं हा झोन जो आहे हा रेजिस्टन्स झोन आहे. जरी ही दोन टार्गेट असली, तरी हा झोन रेजिस्टन्स झोन आहे. याचा अर्थ काय, या ठिकाणी येऊन किंमत खाली येऊ शकते. बरोबर. आता तुम्ही बघू शकता काय झालं, आज ओपन झालं, ह्या लेवलच्या वर ओपन झालं, वर काही टिकलं नाही, लगेच खाली आलं. जसं निफ्टीमध्ये झालं, सेम बँक निफ्टीमध्ये झालं. बँक निफ्टीमध्ये तर बराच काळ ह्या दोन एरियामध्ये, ह्या दोन आपण असं म्हणू शकतो लेवलमध्येच किंमत खूप वेळ, जवळजवळ 2 तास आपण असं म्हणू शकतो की ह्याच रेंजमध्ये अडकली होती. थोडं एकदा फॉल्स ब्रेकआउट खालच्या बाजूला दिला आणि नंतर बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. बाउन्स झाल्यानंतर सुद्धा तुम्ही लगेच बघू शकता, लगेच इनसाइड बार बनला, किंमत खाली आली पण परत साइडवेज झाली. तर अशा प्रकारे सुरुवातीला जर सकाळीच साइडवेज झाली असेल तर आपल्याला मूवमेंट, तर दिवसभर फार मोठी मूवमेंट आपल्याला बघायला मिळत नाही. असा आपला नेहमीचा अनुभव आहे, तो आजही आपल्याला सत्य होताना दिसलेला आहे. हे झालं आज दिवसभरामध्ये काय झालंय. आता उद्या काय होऊ शकतं. उद्यासाठी मी तुम्हाला दोन लेवल दिसतोय. आता जरा काय झालंय, सध्या खूप मोठ्या मोठ्या आपल्याला मूवमेंट होत आहेत, त्यामुळे ही लेवल सुद्धा दिसायला खूप मोठी दिसते. खालच्या बाजूला ही एक लेवल दिसते तुम्हाला बघा 55,460 ची, आणि वरच्या बाजूला तुम्हाला ही एक लेवल दिसते, ही लेवल आहे 55,920 ची. काय होऊ शकतं, किंमत आता इकडे बनवली आहे, हा रेजिस्टन्स झोनच आहे. रेजिस्टन्स झोन मधनं सेलिंग आलंय, तर मी जसं सांगितलं होतं की इकडे जाऊन कुठनं तरी इथे सेलिंग येऊ शकतं. कुठपर्यंत येऊ शकतं, तर ह्या झोन पर्यंत येऊ शकतं. म्हणजे हा जो पूर्ण झोन दिसतोय तुम्हाला, याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला काय होऊ शकतं, सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि किंमत इथून खाली येऊन पुन्हा वर जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे दिसतंय. आता उद्या सकाळी ओपन झाल्यानंतर खाली येतंय का, थोडं खाली येण्याची शक्यता आहे. या झोन मध्ये येण्याची शक्यता आहे. किती खाली येईल त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल. आणि ज्या वेळेला इथनं पुन्हा एकदा रिव्हर्सल व्हायला लागेल आणि ज्या वेळेला 55,920 च्या वर किंमत टिकेल, त्यावेळेला मग आपल्याला जास्त क्लॅरिटी येईल की आता काय होणार आहे, तेजी होणार आहे. पण त्याच्यासाठी एकदा खाली येण्याची अपेक्षा आहे. लेवल दिलेले आहेत, या लेवलमध्ये खाली येऊन जेव्हा रिव्हर्सल व्हायला लागेल, त्यानंतर 55,920 च्या वर टिकल्यानंतर मग आपल्याला वर जातानाचे टार्गेट नव्यानं देता येतील. तोपर्यंत आपल्याला 56,405 चं जे टार्गेट आहे, जे आज आलं नाही, ते उद्यासाठी सुद्धा त्याचा विचार करता येऊ शकतो. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. तुम्ही यूट्यूबवर गेलात आणि आपल्या चॅनलवर गेलात, तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉईन बटन दिसत असणार आहे. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची
मेंबरशिप घेऊ शकता. याच्यामध्ये आपण एकूण 4 प्रकार उपलब्ध करून दिलेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. सध्या गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप सुरू आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला आणि ह्या दोन मेंबरशिप अजून चालू केलेल्या नाहीत, त्यामुळे कृपया ह्या दोन मेंबरशिप घेऊ नका. इथे तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात. गोल्ड मेंबरशिप कमीत कमी घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर इथे जॉईन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला चॅनल मेंबरशिप विषयी सर्व माहिती तिथे लिहिलेली वाचायला मिळू शकते. आता जर तुम्ही यापूर्वी आपल्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा जर तुम्ही प्रीमियम ग्रुप मेंबर असाल तर तुम्हाला हे अपडेटसाठी मेंबरशिप घेण्याची गरज नाही. तुम्हाला गोल्ड मेंबरना जे अपडेट दिले जातात तेच अपडेट आपला जो टेलिग्रामवरचा प्रीमियम ग्रुप आहे त्या प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्हाला दिले जात आहेत आणि मागचे बरेच दिवस हे दिले जात आहेत. तुम्ही जर अजूनपर्यंत बघितलं नसेल तर कृपया इथे चेक करू शकता. पेड कोर्सचे जुने सदस्य असतील, प्रीमियम ग्रुपचे जुने सदस्य असतील, या दोघांनाही इथे हे अपडेट उपलब्ध करून दिले जात आहेत. तर माझ्या आता तुमच्या लक्षात आलं असेल. जर ह्यापेक्षा जास्त काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी द्वारे संपर्क साधू शकता. मी इथे नंबर शेअर करतोय, हा माझा नंबर आहे. या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. साधा कॉल, व्हॉट्सअप कॉल कुठलाही करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी तुमचा जो काही प्रश्न असेल तो या नंबरवर संपर्क साधून विचारू शकता. हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे जाऊया आणि बँक निफ्टी नंतर सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की 77,935 ही जी लेवल दिली होती, ही लेवल आपण मेक ऑर ब्रेक लेवल म्हणून सांगितलं होतं आणि सांगितलं होतं की ह्याच्यावर टिकलं तर आपल्याला हे टार्गेट येऊ शकतं, ह्याच्यावर टिकलं तर मग आपल्याला हे टार्गेट येऊ शकतं. पहिलं टार्गेट होतं 78,250, दुसरं टार्गेट होतं 78,650. अशी दोन टार्गेट येऊ शकतात असं सांगितलं होतं. आज काय झालं? आज गॅपअपच ओपन झालं, 78,250च्या वर ओपन झालं. ओपन इक्वल टू हाय बनला, खाली आलं, परत एक बाउन्स यायचा प्रयत्न झाला, परत खाली गेलं, परत एक बाउन्स आला, पुन्हा खाली येत येत साधारणपणे ही जी मेक ऑर ब्रेक लेवल आहे त्याच्या थोडंसं खाली आपल्याला 77,845 च्या आसपास क्लोजिंग बघायला मिळालेलं आहे. हे झालं आज दिवसभरामध्ये सेन्सेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. अर्थात सेन्सेक्स मध्ये एक्सपायरी असल्यामुळे काय होतं की दोन्ही बाजूला मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली, बरोबर. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूची मुवमेंट आपल्याला आज बघायला मिळालेली आहे. आता उद्या काय होऊ शकतं? उद्यासाठी आपण काय केलंय, उद्यासाठी दोन लेवल दिल्यात. खालच्या बाजूला तुम्हाला दिसते 77,575 ही लेवल दिलेली आहे आणि दुसरी लेवल दिली आहे 78,005 ची. ह्या ज्या दोन लेवल आहेत, ह्या दोन लेवल सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहेत. म्हणजे ह्या दोन लेवलच्या मध्ये जो एरिया आहे किंवा जो झोन आहे हा सपोर्ट झोन म्हणून काम करेल. काय होईल, आता तुम्ही बघू शकता की हा वरचा रेजिस्टन्स झोन असतो, हे तुमच्या लक्षात आलंच असेल आतापर्यंत. ह्या एरियामध्ये गेल्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं. सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं? साधारण सपोर्ट झोन पर्यंत येऊ शकतं. सपोर्ट झोनच्या वरच्या बाजूनच वर जाऊ शकतं, मधोमध येऊन वर जाऊ शकतं किंवा खालच्या बाजूला येऊन टच करून वर जाऊ शकतं किंवा एकदम ह्या लेवलच्याही खाली जाऊन मग वर जाऊ शकतं, बरोबर. तर अशा प्रकारे सपोर्ट झोनच्या आसपास कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळतं आणि त्यानंतर एक चांगली तेजी आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळते. तर हे आपल्याला आता लक्षात आलं असेल. जेव्हा कधी रिव्हर्सल होईल त्यावेळेला रिव्हर्सल झाल्यानंतर आणि 78,005 च्या वर किंमत टिकल्यानंतर मगच आपल्याला विचार करता येऊ शकतो की आणखीन तेजी इथनं होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर काय होईल, किंमत खाली आली आहे आणि इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनलाय म्हणून आपण तेजी करायला गेलो, चालू शकतं. या पद्धतीने विचार करता येऊ शकतो. मात्र आपल्याला जास्त कॉन्फिडन्स कधी येईल, जेव्हा 78,005 च्या वर किंमत टिकेल. तर माझ्या मते तुम्हाला आता उद्यासाठीचं विश्लेषण सेन्सेक्स मधलं सुद्धा लक्षात आलं असेल. तर हे झालं उद्यासाठी केलेलं तीनही इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच एक लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर आपण शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारं बेल आयकन क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.